नमस्कार श्रोते हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित युद्धातील मोहरा ही दीर्घकथा मी चॅनलवर घेऊन येऊ शकलो रिया पब्लिकेशन्सच्या सौजन्यामुळे. ऐकूयात या दीर्घकथेचा आजचा तिसरा भाग. एक जीप भिंबारच्या उत्तरेकडे चाललेली होती. लेफ्टनंट शेख ती जीप चालवायला बसला होता. वेगाची गती कायम ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता, पण त्याला ते नीटसं जमत नव्हतं. जीप दणकट असली तरी रस्ता त्याला साथ करायला तयार नव्हता. लेफ्टनंट शेखच्या शेजारी कॅप्टन दीप बसला होता आणि त्याच्या बाजूला जीपच्या डाव्या अंगाला मेजर शेलर बसले होते. मागच्या बाजूला एकूण 9 हत्यारबंद शिपाई जागा मिळेल तसे बसले होते. जीप जेव्हा जेव्हा उसळी घेई तेव्हा तेव्हा सर्वांना त्याचा त्रास होई. मागच्या भागात असलेल्या शिपायांना तो त्रास सहन करावा लागे, पण बोलायची हिंमत कोणाची नव्हती. शेख, जरा नीट घेऊन जा. बऱ्याच वेळानं मेजर शेलार बोलले आणि शेखनी जीप सेकंडमध्ये टाकली, पण जीपचं गचके खाणं काही बंद झालं नाही. शेखनं वेग कमी केल्यामुळे निदान शिव्या तरी कमी झाल्या होत्या. पुढे बसलेल्या तिघांनाच आपण कुठे जातोय हे माहिती होतं. मागे बसलेल्या शिपायांना काहीही कल्पना नव्हती. अचानक त्यांना हुकूम झाला होता आणि ते जीपमध्ये दाटीवाटीने बसले होते. भिंबार भागातली युद्धाची धामधूम बरीच कमी झाली होती. मुसंड्या मारत जाणारं भारतीय सैन्य सीमेपासून जवळजवळ 11-12 किलोमीटर आत घुसलेलं होतं. जीप आता अधिकच खडबडीत रस्त्यावरनं धावायला लागली. ती अशी वेडी वाकडी व्हायची की आपण फेकले जातोय का काय असं प्रत्येकाला वाटायचं. अशाच खडबडीत रस्त्यानं ते जवळजवळ 3.5 किलोमीटर आत घुसले. दोन्ही बाजूला उंच पहाड असलेल्या जागी ती उभी राहिली. त्यावेळी थंडीचा कडाका मी म्हणत होता. एक शिपाई हलकेच दडलेल्या भागातनं बाहेर पडला. त्यांनी मेजर शेलारांना दणदणीत सॅल्यूट ठोकला. काही हालचाल आहे का? हलक्या पण कठोर आवाजात मेजर शेलारांनी विचारलं. सर्वजण घाईत दिसत आहेत साहेब, जमादार कदम हलक्या आवाजात बोलला. वायरलेस सेट कुठे? वरच्या बाजूला आहे साहेब, जमादार कदम बोलला आणि कॅप्टन दीपनं सगळ्यांना खाली उतरण्याचा हुकूम सोडला. घाईघाई सर्वजण खाली उतरले. अत्यंत महत्त्वाच्या अशा कामगिरीसाठी आपल्याला आणण्यात आलेलं आहे याची प्रत्येकाला खात्री झाली. जमादार कदम सर्वात पुढे चालायला लागला. त्याच्या मागे होता लेफ्टनंट शेख. शेखच्या मागून 7 हत्यारबंद शिपाई चालले होते आणि त्यांच्या मागे होते मेजर शेलार आणि कॅप्टन दीप. 2 शिपायांना जीपमध्येच बसवून ठेवण्यात आलं होतं. जीप सहजासहजी ज्या रस्त्यानं गेली असती त्याच रस्त्यानं ते चालत होते, पण जीप आणखीन पुढे नेणं धोक्याचं होतं. ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी दुश्मनाला जीपचा आवाज ऐकू यायची भीती होती. शिवाय त्यांना पाक हेर खात्याचा पत्ता लागला होता. आता त्यांना आपल्या मूर्खपणामुळे पळून द्यायची संधी ते देणारच नव्हते. रस्ता संपला म्हणण्याऐवजी रस्ता पुढे चालूच होता, पण पुढे जाण्याचा मार्ग जमादार कदमनं बदलल्यामुळे तो संपला होता. तोंडातून चकार शब्द न काढता ते वर चढत होते. ज्या ठिकाणी ते चालले होते, ज्या वाड्यात जाण्यासाठी त्यांनी ही मोहीम आखली होती, त्या वाड्याच्या दारात ते जीप उभी करू शकत होते, पण वाड्यातल्या मंडळींना चाहूल लागू द्यायची नव्हती. सगळं काम कसं गुपचूप व्हायला हवं होतं. जवळजवळ 250-300 फूट उंचीवर ते चढून आले आणि आणखीन 2 शिपाई अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बसलेले त्यांना दिसले. झटक्यात एकानं बॅटरी पाठीला अडकवली आणि दुसऱ्यानं वायरलेस सेट अडकवला. जमादार कदमनं त्यांना काहीही सांगण्याची गरज भासली नाही. सगळ्यांच्या मागून तेही तो अवघड चढ चढायला लागले. अवघड अशा वाड्याकडे जाणारी ती वाट जमादार कदमनं शोधून काढली होती. चढायला अवघड असली तरी त्याच वाटेनं जाऊन ते दुश्मनाला गुंडाळून टाकू शकत होते. जमादार कदमनं थांबण्याचा इशारा केला. सर्व शिपायांना त्याच जागी थांबवून तो कॅप्टन दीप आणि मेजर शेलार या दोघांना घेऊन हळूहळू डोंगराच्या कपारीतनं पुढे सरकला. तिघांच्याही मागून लेफ्टनंट शेख होता. रिव्हॉल्व्हरशिवाय त्यांच्या हातात कुठलंही हत्यार नव्हतं, पण त्यांना अजिबात भीती वाटत नव्हती.
धोका असता तर जमादार कदमनं तो स्पष्टपणे सांगितला असता. निदान जमादार कदम अधिकाऱ्यांच्या बाबतीत तरी धोका पत्करायला तयार नव्हता. पुन्हा एकदा जमादार कदमनं थांबण्याचा इशारा केला. ज्या ठिकाणी ते सगळेजण उभे राहिले त्या ठिकाणाहून वाड्याच्या डाव्या अंगाचा अर्धा भाग दिसत होता. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेला तो दगडी वाडा अद्याप जसाच्या तसा उभा होता. त्या वाड्याच्या मागच्या बाजूला थोडंसं उतरलं की 200-250 घरांचं गाव लागत होतं. कोणत्याही सुधारणा त्या गावात नव्हत्या. डोंगराच्या कपारीतनं त्या गावानं शेती फुलवली होती. त्या संपूर्ण गावाची निष्ठा त्या वाड्यावर होती, कारण वर्षानुवर्ष त्या वाड्याचं स्वामित्व त्या छोट्याशा गावानं पत्करलेलं होतं. गावात कोणाच्या घरी बारसा असो अथवा लग्न, सगळं काही वाड्याच्या संमतीनं चालायचं. चौघेही उभे होते. तिथून वाड्याच्या डाव्या अंगाला असलेली छोटी पण टुमदार अशी मशीद अर्धवट दिसत होती. त्या मशिदीत गावातले सगळेच्या सगळे पुरुष दर शुक्रवारी येत होते. इतर दिवशी मात्र गावातल्या कोणालाही वर वाड्यावर यायला मज्जा होता. आमदार कदमनं ही माहिती गावात केवळ 2 तास राहून मिळवली होती. एका मौलवीच्या वेशात तो गावात शिरला होता आणि ही नवीन माहिती त्याला मिळाली होती. जो अवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता वाड्याजवळ येईल त्याला गोळ्या घालण्यात येतील अशी धमकी सुलेमान शेख अब्दुलनं दिली होती. आणि या शेख सुलेमानला घाबरणाऱ्या त्या गावाकडे कोणी नजरसुद्धा वळवलेली नव्हती. मोहम्मद शेख या नावानं त्या वाड्यात राहणाऱ्या त्या व्यक्तीला ओळखलं जात होतं आणि त्याच व्यक्तीला गिरफ्तार करण्यासाठी मेजर शेलार आणि कॅप्टन दीप तिथे आले होते. आतापर्यंत कॅप्टन दीप आपलं काम केवळ तर्कानं हाताळत होता. पाकिस्तानी हेर शोधून काढायच्या बाबतीत त्याचे तर्क अजिबात वाया गेले नव्हते आणि आता ह्या मोहम्मद शेखच्या बाबतीतला तर्कसुद्धा अगदी अचूक ठरला होता. गुप्त वायरलेस केंद्र शोधून काढण्याचा शक्तिमान अशा यंत्रानं कॅप्टन दीपचा तर्क खरा आहे हे सिद्ध केलेलं होतं. ज्यावेळी 7:45 वाजले त्यावेळी खऱ्या अर्थानं हालचालींना सुरुवात झाली. जमादार कदमनं पोटाजवळ असलेल्या भल्या मोठ्या खिशातनं रेडियमचे काटे असलेलं टाईमपीस घड्याळा एवढं यंत्र बाहेर काढलं. त्याची जाडी मात्र फक्त अर्धा इंच होती. शांतपणे जमादार कदमनं बारीक तारेसारखी एरियल पूर्णपणे बाहेर काढली. ती 6.5 फूट लांब होती. ते यंत्र एका उंचवट्यावर ठेवून त्यांनी एरियल एका झुडपाच्या फांदीला अडकवली. 8 वाजल्यानंतर तिथून संदेशाची सुरुवात होईल हे त्यांना माहिती होतं. अगदी अखेरची चाचणी ते आता घेत होते. आपल्या हातून किंचितही चूक होऊ नये याची खबरदारी बाळगणं त्यांना भागच होतं. 8:10 झाली आणि पाठीला बांधलेला वायरलेस सेट घाईघाईत पुढे आलेल्या शिपायानं खाली ठेवला. दुसऱ्यानं जवळच बॅटरी आणून ठेवली. वायरलेस सेटला असलेल्या 2 केबल बॅटरीला जोडण्यात आल्या. प्रत्येकजण काम कसं बिनबोभाट करत होता. कोणालाही काहीही सांगण्याची गरज भासत नव्हती. 8:15 पाक हेरांचे सुरू होणारे संदेश याच ठिकाणाहून चालू होतात याची त्यांना खात्री होती, पण तीच खात्री आता ते आजमावून बघत होते. बरोबर 8:15 झाले. जमादार कदमनं हेडगिअर कानांना लावला. त्याला जोडलेला दुसरा हेडगिअर कॅप्टन दीपनं कानाला लावला. जमादार कदमचा संदेश घेताना गोंधळ उडू नये म्हणून त्यांनी ही खबरदारी बाळगली होती. पाक हेर खातं वापरत असलेली कोड भाषा अधूनमधून किती विचित्र रूप धारण करते याची कल्पना कॅप्टन दीपला आली होती. 7 सेकंद कॅप्टन दीपच्या हातातलं घड्याळ पुढे गेलं आणि संदेश सुरू होत असल्याचा खुणेचा आवाज त्याच्या कानात शिरायला सुरुवात झाली. बाजूला उभ्या असलेल्या मेजर शेलार आणि लेफ्टनंट शेख या दोघांनाही ते आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. कोड शब्दांची देवाणघेवाण झाली. फक्त एकाच बाजूनं ऐकू येणारे शब्द ते टिपून घेऊ शकत होते, पण या केंद्रावरनं जिथे संपर्क साधला जात होता तिथले शब्द मात्र वायरलेस सेट टिपून घेऊ शकत नव्हता. मेजर शेलार उजव्या बाजूला असलेल्या यंत्राकडे बघत होते. यंत्रातून दिसणारे हलते काटे बघून ते बेहद्द खुश झाले होते.
जोरात ओरडून दीपला सांगण्यासाठी शेलारांनी तोंड उघडलं आणि आपण काहीतरी चूक करतोय याची खात्री त्यांना पटली आणि उघडलेलं तोंड त्यांनी झट्ट दिशी मिटलं. कॅप्टन दीप आणि जमादार कदम संदेश घेण्यात गर्क होते. अत्यंत महत्त्वाचा असा रिपोर्ट कोणाला तरी देण्यात येतोय याची खात्री मेजर शेलारांना झाली होती. कारण तसं नसतं तर कॅप्टन दीप इतका गंभीर राहिला नसता. 7 मिनिटात संदेश संपला. जवळजवळ 2 मिनिटं वायरलेस तसाच ऑन राहू देण्यात आला आणि जेव्हा काहीही ऐकू येत नाही याची खात्री झाली तेव्हा तो ऑफ करण्यात आला. कोड भाषेचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न न करता दीपनं प्रत्येक शब्द ओळखला होता. वायरलेस सेटवर ऐकलेला संपूर्ण रिपोर्ट त्याच्या डोक्यात ठसला होता. मेजर शेलार आणि लेफ्टनंट शेख या दोघांना त्यांनी हळूच बाजूला यायची सूचना केली. त्या ठिकाणाहून वाड्याच्या विरुद्ध दिशेनं तिघेही जवळजवळ 100 मीटरवर येऊन उभे राहिले. त्या ठिकाणी त्यांचं बोलणं कोणीही ऐकू शकत नव्हतं. शेलार अत्यंत घातकी असा कमांडो भिंबार भागात कामगिरीवर सुटलाय. मेजर आमिर हे नाव तुम्ही ऐकलं असेल. 211 नंबरच्या फाईलमध्ये या मेजर आमिरचा संपूर्ण इतिहास आहे. चिंतेच्या सुरात कॅप्टन दीप बोलला आणि मेजर शेलार हादरल्यासारखे झाले. दीप, याचाच अर्थ जो आपल्या कैदेत आहे त्याचं नाव कॅप्टन खान. मेजर शेलार हलक्या. मलाही तसंच वाटतंय. तो कॅप्टन खानच असावा. त्याचं वागणं शिपायासारखं नाही आहे. तो ऑफिसर असावा हे मी सुरुवातीला ओळखलं होतं. मेजर आमिर बघता क्षणी मी ओळखू शकेन. कॅप्टन दीप हलक्या आवाजात बोलला. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर मेजर आमिरचे फाईलमध्ये बघितलेले फोटो उभे राहिले होते. त्या फोटोतला रुबाबदार चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. मेजर आमिर कामगिरीवर निघाला याचाच अर्थ काहीतरी भयंकर घडणार आहे असं मेजर शेलार आणि कॅप्टन दीपला वाटत होतं. दीप, तुझा तर्क खरा ठरलेला आहे. मेजर शेलार गंभीरपणे बोलले आणि अंधारातही कॅप्टन दीपनं त्यांच्या चेहऱ्याकडे चमकून बघितलं. कसला तर्क? गुप्त रेडिओ केंद्र याच वाड्यात असल्याचा. आता कुठे कॅप्टन दीपच्या डोक्यात प्रकाश पडला. मेजर आमिरच्या विचारानं कॅप्टन दीप ते यंत्र पार विसरला होता. मेजर शेलारांच्या उद्गारानं त्याला त्या यंत्राची आठवण झाली. अंतर अगदी अचूक दाखवलं का? हो दीप, तू ते यंत्रातले काटे बघितले असतेस ना तर खुश होऊन ओरडला असतास. अरे, माझी तशी अवस्था झाली होती. 50 मीटरवर काटा सारखा स्थिर होत होता. यंत्र आणि वाडा यामधलं अंतर साधारण तेवढंच असावं. मेजर शेलार खुश होऊन बोलत होते. कामगिरीवर सुटलेला मेजर आमिर हा त्यांना फारसा महत्त्वाचा वाटत नव्हता. जेव्हा त्यांनी हिशोब केला तेव्हा पकडलेल्या कमांडोवरून आपण एकूण 11 कमांडो निकामी केलेत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. एका स्क्वाड्रनमध्ये फार तर 15-16 कमांडोज असतात याची त्यांना कल्पना होती. उरलेले 5-6 कमांडो आपल्या हालचालीपुढे काहीही करू शकणार नाहीत ह्याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला होता. हलक्या आवाजात तिघांनीही योजना तयार केली. निदान 12 वाजेपर्यंत थांबणं त्यांना भाग होतं. वाड्याच्या सभोवताली पहारा असावा असाही विचार मेजर शेलारांच्या मनात उभा राहिला होता आणि म्हणूनच शक्य होईल तितकी सावधगिरी त्यांना बाळगायची होती. 11:15 वाजता कॅप्टन दीपनं असलेल्या शिपायांना सूचना द्यायला सुरुवात केली. सगळेच्या सगळे शिपाई अशा कामात मुरलेले होते. बरोबर नेण्यासाठी त्या शिपायांची निवड करताना कॅप्टन दीपनं त्यांचं पूर्वचरित्र समजावून घेतलं होतं. प्रत्येकाचं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड ऐकलं होतं आणि त्यातून त्या 9 जणांची त्याने निवड केली होती. या अशा कामगिरीच्या वेळी कुणावरही विश्वास ठेवायला कॅप्टन दीप तयार नव्हता. पैशासाठी इमान विकणारी माणसं त्यांनी बघितली होती. आपल्याच राष्ट्राला पैशासाठी गहाण टाकणारे कोट्याधीश नागरिक कॅप्टन दीपनं पाहिले होते आणि म्हणूनच पावलोपावली सावधगिरी बाळगायची सवय त्याला लागलेली होती. पद्धतशीरपणे अर्ध्या तासात वाड्याला वेढा देण्यात आला. त्यावेळी म्हणावा तसा अंधार नव्हता. अस्पष्टसं का होईना पण दिसत होतं. फक्त माणसं ओळखता येत नव्हती. आकारावरनं एखाद्या हुशार शिपायानं ओळखण्याचा प्रयत्न केला तरच ते साधण्यासारखं होतं.
7 शिपाई आणि 2 वायरलेस ऑपरेटर्स या 9 जणांचा वेढा वाड्याभोवती आवळला गेला होता. वाड्यातून कोणी बाहेर पडला आणि दूर जायला लागला तर त्याला रोखायचं आणि ठराविक असा आवाज त्याच्या तोंडातून बाहेर पडला नाही, त्यांनी पळायचा प्रयत्न केला तर बेलाशक गोळी घालायची असा सक्त हुकूम दीपने सगळ्यांना दिलेला होता. इतकंच नाही तर आवाजाचीही ओळख परेड घेण्यात आली होती. ठीक 1 वाजता वाड्याच्या डाव्या बाजूनं जमादार कदम पुढे सरकला आणि तिघेही एका झुडपाआड दबा धरून बसून राहिले. भयाण शांततेत 10 मिनिटं निघून गेली आणि कोणीतरी आपल्याच रोखानं वाड्याजवळून येतोय हे त्यांच्या लक्षात आलं. तिघांचेही डोळे त्या दिशेला रोखले गेले. दीप गोंधळला. जमादार कदमला त्यांनी ओळखलं, पण तो काय ओढत आणतोय हे त्याच्या लक्षात आलं नाही. काहीतरी जड ओझं तो ओढत आणत होता. बेधडक तोंडातनं अस्पष्टसा चिवचिवाट करत जमादार कदम झुडपाच्या आडोशाला आला. साहेब, हा पहारा करत होता. अगदी हलक्या आवाजात जमादार कदम बोलला आणि तो जिवंत असणं शक्य नाही याची खात्री या तिघांना झाली. आणखीन पहारा नाहीये? कॅप्टन दीपनं त्याहूनही हलक्या आवाजात विचारलं. जमादार कदमच्या या कामगिरीवर तो बेहद्द खुश झाला होता. टेहळणीसाठी आपण कदमला पुढे पाठवलं हे एका अर्थी बरं झालं या विचारानं तो खुश होता. नाही, आणखीन पहारा नाही साहेब, जमादार कदमनं ठामपणे सांगितलं आणि चौघांनीही दोघांच्या गटानं वाड्याच्या रोखानं जायला सुरुवात केली. मेजर शेलार आणि लेफ्टनंट शेख मागच्या बाजूनं पुढे सरकले. कॅप्टन दीप आणि जमादार कदम पुढच्या दाराकडे चालायला लागले आणि त्याचवेळी दीपला त्या मशिदीची आठवण आली. कदाचित मोहम्मद शेखनं पाकिस्तानी हेरांना आपल्या वाड्यात न ठेवता मशिदीत ठेवलं असावं असाही विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला. कदमला त्याच ठिकाणी ठेवून तो हळूच मागे फिरला. मशिदीच्या अगदी जवळ मागच्या बाजूला असलेल्या शिपायाजवळ तो आला. मागच्या बाजूनं त्यांनी मशिदीची तपासणी केली. 2 शिपायातला 1 शिपाई त्या बाजूला पुरेसा आहे याची खात्री होताच त्यांनी दुसऱ्या शिपायाला मशिदीच्या पुढच्या बाजूला आणलं. मशिदीच्या डाव्या कोपऱ्याजवळ एका छोट्या झुडपात दीपनी त्या शिपायाला बसायची खूण केली. खुणेनं शिपायाला त्याचं काम समजावून सांगितलं. समाधानानं तो पावलांचा आवाज होऊ न देता जमादार कदम जवळ आला आणि त्याचवेळी शांत वातावरण एका गोळीच्या आवाजानं दणाणून गेलं. चकाकत आलेली एक गोळी कॅप्टन दीपच्या डोक्याजवळून घोंगावत गेली, जमिनीत घुसली. जमादार कदम आणि कॅप्टन दीप वेडं वाकडं धावत वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले. ती गोळी मशिदीच्या अगदी वरच्या भागातनं आली आहे याची खात्री कॅप्टन दीपला झाली. मशिदीजवळ शिपायाला बसवून ठेवण्यात आपण शहाणपणा केला आहे याची खात्री दीपला झाली. 10 मिनिटं गेली पण दुसरी गोळी काही आली नाही. वाड्यात मात्र हालचाल झाल्याची जाणीव त्यांना झाली. कोणीतरी हलक्या आवाजात बोलत असावं याची त्यांना जाणीव झाली, पण कॅप्टन दीप आणि जमादार कदम जागचे हल्ले नाहीत. दरवाजेजवळ अंधारात ते बसून राहिले. अत्यंत मोक्याची जागा त्या दोघांनी पकडली होती. कोणी बाहेर आलंच आणि त्यांनी बॅटरीचा उपयोग केलाच तर आपली जाणीव त्यांना होऊ नये हाच त्यांच्या सावधगिरीचा अर्थ होता. केवळ एकाच गोळीनं खळबळलेली शांतता पुन्हा भयाण रूपानं सर्वत्र पसरली. आवाज येत होता, तोही अस्पष्ट असा, तोही वाड्यातनं. कोणीतरी दार उघडण्याचा आवाज दीपनं ऐकला. आपल्यापासून अगदी जवळ पावलांचे आवाज होत आहेत याची जाणीव दीपला झाली. मोहम्मद शेखचा दगडी वाडा म्हणजे अभेद्य असा किल्लाच होता. आपल्या वाड्याच्या दगडी भिंती इतकंच नव्हे तर मागचा आणि पुढचा हे दोन्ही मजबूत दरवाजेसुद्धा हल्लेखोरांना दाद देणार नाहीत याची त्याला खात्री होती. फाळणी झाल्यापासून काश्मीर हे पाकिस्तानचंच आहे अशी त्यांची ठाम भूमिका होती. फाळणीपूर्वी तो कोट्याधीशासारखा जगला होता. संस्थानिकासारखं त्याचं घराणं त्या भव्य अशा वाड्यात पिढ्यानपिढ्या पुढे सरकत होतं. ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी त्याचे भव्य असे 2 कारखाने पाकिस्तानात गेले होते. कराचीत असलेली सगळ्यात मोठी अशी कपड्याची मिल तो भारतात आणू शकत नव्हता. क्वेट्टामध्ये असलेला उलनचे दोर तयार करण्याचा कारखानासुद्धा तो भारतात आणू शकत नव्हता आणि तोही पाकिस्तानात जाऊ शकत नव्हता.
कारण चंदीगडच्या उपनगरात मोटारीचे स्पेअरपार्ट तयार करण्याचा फार मोठा कारखाना त्याचा होता. जम्मूजवळ तर कारखान्यांची सुरुवात त्यांनी केली होती. उलन तयार करण्याचे कारखाने इतकेच नाही तर घरांना लागणाऱ्या ग्रिल्स आणि ॲल्युमिनियमच्या काड्यांपासून ते भांडी बनवण्यापर्यंत त्याचे उद्योग होते. फाळणीनंतर त्यांनी चंदीगडमध्ये असलेला कारखाना भिंबार या गावात आणला होता आणि खऱ्या अर्थानं काश्मीरमध्ये उद्योगधंद्याचा पाया रोवला होता. पाकिस्तानात जाण्याचा त्याला कायदेशीर व्हिसा होता. त्याचा भाऊ पाकिस्तानातले दोन्ही कारखाने सांभाळत होता. काश्मीर पाकिस्तानात गेलं तर आपले सगळे कारखाने पाकिस्तानात जातील असं त्याला राहून राहून वाटत होतं. काश्मीरच्या राजकारणात त्याला बरंच महत्त्व होतं. कोट्यवधी रुपये तो काश्मीरच्या राजकारणात ओतत होता. राजकारणाला आपल्याला हवं तसं वळण द्यायचा प्रयत्न करत होता, पण राष्ट्रद्रोही कारवाया मात्र त्याच्या मनासारख्या होत नव्हत्या आणि उघडपणे तो त्या करू शकत नव्हता. आपण भारतीय नागरिक आहोत आणि भारतावरच आपली निष्ठा आहे हे त्यांनी काश्मीरी नेत्यांच्या मनावर पूर्णपणे ठसवलं होतं. आणि याच महम्मद शेखच्या छत्राखाली पाकिस्तानी हेर खात्यानं आपले हेर काश्मीरात पेरायला सुरुवात केली होती. महम्मद शेखनं देखील आपल्या नोकरवर्गाला गुपचूप पाकिस्तानात पाठवून कुशल बनवून आणलेलं होतं. पाकिस्तानातून आलेले हेर काश्मीरात वावरत होते खरे, पण आपल्याला सूचना महम्मद शेखकडनं येतात हे त्यांना माहिती नव्हतं. एखादा हेर पकडला गेला तर महम्मद शेखचं नाव फुटू नये यासाठी ही सावधगिरी बाळगलेली होती. भारत पाक दुसरं युद्ध भडकलं आणि सगळ्यात मोठी जबाबदारी महम्मद शेखवर येऊन पडली. युद्ध धडाडलं त्याच रात्री एकूण 6 माणसं अंधाराचा फायदा घेऊन महम्मद शेखच्या वाड्याजवळ आली. त्यात होता पाकिस्तानी हेर खात्याचा अत्यंत कुशल असा अधिकारी कर्नल बशीर सिंधी. त्यांना आश्रय देणं महम्मद शेखला भाग पडलं. त्यांना हवी ती सगळी यंत्रणा महम्मद शेखच्या वाड्यात होतीच. फार मोठी सूत्र आपल्या वाड्यातनं हलवली जात आहेत हे 8 तासाच्या आत महम्मद शेखच्या लक्षात आलं. ती हलवली जाणारी सूत्र कदाचित या युद्धाला वेगळं वळण लावून जातील याची खात्रीसुद्धा महम्मद शेखला आलेली होती. कर्नल, तुमची योजना माझ्या लक्षात आली नाही, महम्मद शेखनं गोंधळलेल्या अवस्थेत विचारलं. महम्मद शेखच्या या वाक्यानं कर्नल सिंधी देखील विचारात पडला. आपण आपली सगळी योजना या माणसाला सांगावी का सांगू नये हा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला. कर्नल सिंधी हा अगदी तरुण होता. त्याचं वय फार तर 30 वर्षांचं होतं. ओळखपत्र दाखवलं नसतं तर तो फार तर कॅप्टन असेल अशी महम्मद शेखची कल्पना झाली असती. कर्नल सिंधीनं जलद विचार केला. महम्मद शेखच्या मनात संशय येणं योग्य नाही याची खात्री त्याला झाली. फाळणीपासूनच काश्मीर पाकिस्तानात यावं हाच विचार मनात बाळगणाऱ्या या कोट्याधीशाला आपण अंधारात ठेवलं तो एक ना एक दिवस तो आपल्यावर सूड उगवेल हा विचारसुद्धा कर्नल सिंधीच्या मनात आला. महम्मद साहेब, योजना अगदी साधी आहे. आम्ही यापुढे ज्या सूचना करणार आहोत किंवा जे रिपोर्ट देणार आहोत त्यावरून सगळं काही तुमच्या लक्षात येईल, पण त्याआधी सर्व काही सूचना मी तुम्हाला देईन, कर्नल सिंधी गंभीरपणे बोलला. पण महम्मद शेखच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. न सांगून हे जाणार कुठे हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. महम्मद शेखशिवाय त्यांचं पानसुद्धा हलू शकत नव्हतं. कर्नल, संपूर्ण सूत्र तुम्ही हलवत असला तरी सगळ्यात मोठी जबाबदारी मला स्वीकारावी लागणार आहे. आघाडीवरची बेत्तम बातमी माझ्या माणसांकडनं मला मिळवायला लागणार आहे. त्यातला एखादा जरी पकडला गेला तर जे परिणाम होतील ते मला भोगावे लागणार आहेत. जर योजनाच मला माहिती नसेल, तुम्ही जर जाणून बुजून मला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला तर स्वतंत्रपणे मला काहीही करता येणार नाही. शांत पण कठोर आवाजात महम्मद शेख बोलत होता. केवळ त्याच्या आवाजावरनं आपण सगळी योजना त्याला सांगितली नाही तर महम्मद शेखकडनं आपल्याला मदत मिळणं कठीण आहे हे कर्नल सिंधीच्या लक्षात आलं. अगदी पाकिस्तानच्या अध्यक्षांपर्यंत हात असलेला हा माणूस जर चिडला तर आपलं नक्कीच नुकसान करून टाकेल आणि खुश झाला
तर आपण निश्चित भरभर वरचे हुद्दे मिळवत जाऊ, हाच विचार कर्नल सिंधीच्या डोक्यात गोंधळ माजवून गेला. शांतपणे त्यांनी काश्मीरचा नकाशा काढला आणि मोहम्मद शेखच्या बाजूला उभा राहून तो नकाशा त्याच्यासमोर असलेल्या टीपॉयवर ठेवला. सर, हा भिंबार कॅम्प. याच कॅम्पमधनं 2 दिशांनी झेलमच्या रोखानं भारतीय आर्मी ॲडव्हान्स होतीये. कर्नल सिंधीनं शांतपणे बोलायला सुरुवात केली तेव्हा मोहम्मद शेख चेहऱ्यावर कोणतेही भाव न दर्शवता थंडपणे ऐकत होता. सर, झेलमच्या या भागातनं आमची फौज जोरदार मुसंडी मारण्याचा विचार करते. आम्ही जर भारतीय फौजेची मुसंडी कमकुवत बनवली तर आमची फौज हां म्हणता जम्मू गाठेल. आणि एकदा आमच्या फौजेनं जम्मू गाठलं की 2 डिव्हिजन सैन्य विमानातून पॅराशूटच्या सहाय्यानं उतरवण्यात येईल. सारा जोम जम्मूकडून थेट पूर्वेला लावण्यात येईल आणि सर तसं झालं तर भारताची मान कापून भारताचं शीर आपल्याला बळकावता येईल. कर्नल सिंधी ठामपणे बोलत होता. जणू काही हे सगळं घडणारच आहे असा विचार त्यांनी केला होता आणि त्याच्या प्रत्येक शब्दातनं तीच भावना व्यक्त होत होती. कर्नल, हे सगळं घडणार असं तुम्ही गृहीत धरलेलं दिसतंय. घडायलाच हवं सर. अत्यंत शक्तिमान असा आमचा कमांडो या भागात आलाय. 16 जणांच्या या कमांडोला अपयश अद्याप माहिती नाही आहे. युद्धाच्या धामधुमीत शस्त्रास्त्र साठा आणि इंधन नष्ट करायची कामगिरी त्याच्यावर आहे. तोफखाना नेस्तनाबूत करणारी अत्यंत 5 हुशार माणसं या कमांडोजमध्ये आहेत. युद्ध सुरू होऊन 5 दिवस झाले पण अद्याप त्यांची काही हालचाल सुरू झालेली नाही. चिंतेच्या सुरात मोहम्मद शेख बोलला आणि कर्नल सिंधी जास्त बेचैन झाला. त्याच्या चेहऱ्यावर वाढलेली चिंता स्पष्ट दिसत होती. सर, त्यांची कामगिरी सुरू होऊन आज 4 दिवस संपलेत. या अवधीत एकूण 11 कमांडो ठार झालेले आहेत सर. सर, आपल्याला ते दर्शवून दिलं नाही पण काल रात्री जो रिपोर्ट मिळाला तो अत्यंत धोकेबाज होता. कॅप्टन खानसारखा कमांडो परवा रात्री ठार झाला. 3 सहकाऱ्यांना बरोबर घेऊन तो शस्त्रास्त्रांचा सगळ्यात मोठा साठा, दारुगोळ्याचं सगळ्यात मोठं केंद्र नष्ट करायला गेला होता पण त्यात त्याला अपयश आलं. काल रात्री मेजर आमिरकडनं आम्हाला हा रिपोर्ट मिळाला आहे. बोलताना भीतीनं कर्नल सिंधीचा आवाज थरथरत होता. कर्नल, हे काल तुम्ही मला सांगायला हवं होतं. अहो सर, तुम्ही चिंताग्रस्त होऊ नये, तुमचं मनोधैर्य खचू नये म्हणून तुमच्या बाजूनं मला हे दडवायला लागलं. काहीतरी धोका आहे याची खात्री आम्हाला झाली. उद्या रात्रीपर्यंत मेजर आमिरकडनं आम्हाला समाधानकारक रिपोर्ट मिळाला नाही तर आम्हाला उद्या रात्रीच ही जागा सोडावी लागेल. का बरं? सर, कुठला धोका आहे हे आपल्याला माहीत नाही. भारतीय हेर खात्याला जर आमच्या या योजनेचा सुगावा लागला आणि त्यांनी पद्धतशीरपणे जर जाळं विणलेलं असेल तर मेजर आमिरला सुद्धा धोका आहे. त्याच्या दिमतीला फक्त 5 सहकारी आहेत. पण तुम्हाला इथून हलायचं कारण काय? सर, भारतीय हेर खातं फार धोकेबाज आहे. वायरलेसवरून देण्यात येलेल्या संदेशावरनं अचूक दिशा आणि अचूक जागा शोधून काढायची यंत्र रशियाकडनं त्यांच्याकडे आली आहेत आणि जर का त्यांनी इथून जाणारे संदेश पकडले तर ते ही जागा अचूक शोधून काढतील. आणि त्यांनी ही जागा शोधून काढली तर सगळ्यात मोठा धोका तुम्हाला होणार आहे सर. आणि सर, तुम्हाला धोका झाला तर पाकिस्तानचं फार मोठं नुकसान होणार आहे. कर्नल सिंधी काळजीच्या सुरात बोलत होता. रात्री 8:15 मेजर आमिरनं त्यांच्याशी संपर्क साधला होता. केवळ भारतीय हेरखात्याच्या भीतीनं कर्नल सिंधीनं आमिरशी संपर्क साधलेला नव्हता. आमिरनं संपर्क साधताच प्रथम तो चिडला आणि दुसऱ्यांदा जेव्हा मेजर आमिरनं संपर्क साधला होता तेव्हा तो खवळला. रिपोर्ट ऐकणारं केंद्र आणि हुकूम देणारं केंद्र हे एकच आहे हे कर्नल सिंधीनं जाणवू दिलं नव्हतं. मुद्दाम त्यांनी फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या ठेवल्या होत्या. आणि आता 2 वाजायला आलाय तरी ते जागे होते. रात्रीच्या वेळी कोणी वाड्याजवळ येईल ही कल्पना त्या दोघांच्याही मनाला शिवलेली नव्हती पण एकाएकी दोघंही दचकले. शांत वातावरण दणाणून सोडणारा रायफलच्या गोळीचा दणका दोघांनी ओळखला आणि बाहेर काहीतरी घडतंय याची खात्री दोघांना झाली. कर्नल सिंधीनं बरोबर आणलेल्या 5 माणसातली 3 माणसं मशिदीच्या वरच्या भागात ठेवली होती.
एक जण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे 2 वायरलेस सेट सांभाळत आपल्या खोलीत बसला होता आणि 5वा गडी वाड्याच्या बाहेरच्या बाजूला पहारा करत होता. मोहम्मद शेखचं कुटुंब आणि मुलं त्याच्या जम्मूच्या बंगल्यात होती. नेहमीच्या नोकर माणसाला मोहम्मद शेखनं जम्मूला पाठवून दिलं होतं. एक कुक आणि मोहम्मद शेखचा एक खास नोकर तेवढेच त्या बंगल्यात होते. मोहम्मद शेखचा खास नोकर त्याच्या ड्रायव्हरच्या कामापासून ते शरीररक्षकापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत होता. मोहम्मद शेख या गोळीच्या दणक्यानं हादरला. कर्नल सिंधीची सुद्धा तीच अवस्था झाली. मोहम्मद शेखच्या डोक्यात कर्नलनं सांगितलेली भीती उभी राहिली. भारतीय शिपायांनी जर आपल्याला गाठलं तर आपली जन्मात सुटका होणार नाही याची जाणीव त्यांना झाली. दोघेही एकमेकांची समजूत घालायला लागले, पण कोणाचीही समजूत पटत नव्हती. बाजूच्या खोलीत डोलक्या घेणारा मोहम्मद शेखचा नोकर घाईघाईत हॉलमध्ये शिरला. दुसऱ्या दारातून घाबरलेल्या वायरलेस ऑपरेटरनं प्रवेश केला. धोका आहे याची खात्री प्रत्येकाला झाली होती. बाहेर जाऊन बघण्याचं धैर्य कोणाच्यातही नव्हतं. तब्बल अर्धा तास गोंधळलेल्या अवस्थेत गेला आणि मोहम्मद शेखचा खास नोकर हळूच मागच्या दाराजवळ जायला निघाला. आदम, संशय आला तर बेलाशक गोळी घाल, मोहम्मद शेखनं हुकूम दिला. घाबरलेला मोहम्मद शेख आता अतिशय कठोर बांधला होता. मरण येतच असेल तर ते कुत्र्यासारखं येऊ द्यायला त्याची तयारी नव्हती. होकारार्थी मुंडी हलवून आदम हलक्या पावलानं आलेल्या दारानं निघून गेला. पुन्हा अर्धा तास निघून गेला, काहीही घडलं नाही. मागच्या दारानं गेलेला आदमसुद्धा परत आला नाही. एकाएकी दोघेही दचकले. तोंडातून चमत्कारिक आवाज काढत कोणीतरी बाजूच्या खोलीत दाणकन आपटल्याची जाणीव त्यांना झाली आणि सावध होऊन चवताळलेल्या कर्नल सिंधीनं खिशातनं झटक्यात रिव्हॉल्वर काढलं. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बल्बवर गोळी घातली. सर्वत्र अंधार पसरला. बाजूच्या खोलीतून थोडासा उजेड आत येत होता तेवढाच. आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची तयारी तिघांनीही केली. मशिदीत असलेले तिघेजण निश्चित काहीतरी हालचाल करतील याची खात्री त्यांना नक्कीच होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गुरुनाथ नाईक लिखित युद्धातील मोहराय या दीर्घकथेचा 3रा भाग. या दीर्घकथेचा 4था आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.